दुर्घटना घडली होती। ही बसची दुर्घटना इतकी भीषण होती की त्याच्यामध्ये तब्बल 19 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। मात्र मोबाईलमुळे ही घटना घडली आहे असं कळतंय। बसमध्ये असलेल्या 234 मोबाईल्स या दुर्घटनेसाठी कारणीभूत आहेत। हैदराबादवरून बंगळुरूमधल्या एका ई-कॉमर्स कंपनीला ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून हे मोबाईल पाठवले जात होते। मोबाईलच्या बॅटरीमुळे ही आग झपाट्याने पसरली असावी असा अंदाज आता तज्ज्ञांनी व्यक्त केलाय। तर बसला आग लागल्याच्या नंतर बॅटरी फुटायचे आवाज आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी देखील सांगितलं। दरम्यान या बसच्या दुर्घटनेमध्ये एकूण 19 प्रवासी आणि एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय। सध्या या मृतांची डीएनए चाचणी केली जाते आणि रिपोर्ट्स आल्यानंतर त्यांचे मृतदेह हे त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले जाणार आहेत। गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये ओमकार हत्तीचं मोठं वादळ आलेलं दिसतंय। कारण हा हत्ती अनेकांच्या शेतामध्ये जातोय, तिथे धुडगूस घालतोय। मात्र आज हा हत्ती थेट मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अवतरला आणि अर्थातच हा हत्ती थेट महामार्गावरती आल्यामुळे प्रवाशांची चांगलीच तारांबळ झाली आणि सगळ्यांनी जागच्या जागी आपल्या गाड्या थांबवलेल्या बघायला मिळाल्या। काही काळ या ठिकाणी वाहतुकीची कोंडी सुद्धा झालेली होती आणि प्रवाशांची तारांबळ झाली। आणि यानंतर आमच्या एबीपी माझाच्या वेबसाईटवरती आज नेमकं काय ट्रेंडिंग आहे आपल्याला जयती सांगते। जयती, हिटमॅन रोहित शर्मा जो आहे त्याने आतापर्यंत एकूण 50 शतकं केली आहे। म्हणजे शतकांचं अर्धशतक आता रोहित शर्माच्या नावे आहे। सचिनशी त्याने बरोबरी केली आहे। याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये जी माहिती आहे ती आपल्याकडे आहे। फोटो गॅलरी पण आहे, तर आपण त्या मॅचचे जे आहे ते फोटो पण आता वेबसाईटवर आपण पाहू शकतो। अगदी, त्यामुळे अशा ताज्या अपडेट्ससाठी आमच्या एबीपी माझाच्या